प्रभू रामचंद्रांची अत्यंत पावन गाथा कालपासून आपण पाहण्यास प्रारंभ केला. कालच्या पहिल्या प्रवचनात आपण पाहिलं की सुमारे 200 रामकथा आहेत. त्या कथांमधल्या सादरीकरणात अंतर्विरोध आहे. अशा वेळेला नेमका ऐतिहासिक राम कोणता असा प्रश्न तरुणांच्या मनामध्ये पडू शकतो. आणि म्हणून आपण वाल्मिकींचा राम हा ऐतिहासिक आहे हे काल पाहत होतो. कारण लेखक वाल्मिकी रामांना समकालीन, ज्यांच्या देखत ती लिहिली गेली ती सीतारामाची पत्नी, ज्यांनी त्याचं गायन केलं ते कुशलव रामचंद्रांचे पुत्र आणि ऐकणारे स्वयं रामप्रभू. तर सर्वात अधिकृत रामकथा वाल्मिकींची आहे. वाल्मिकी रामकथेची सुरुवातच आहे कोत्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चारित्रेण च को युक्तः सर्वभूते च को रतः विद्वान् समर्थश्च कश्चैव प्रियदर्शिनः. असा कोण आहे नारदांना वाल्मिकी विचारतायत. कोतु अस्मिन संप्रतम लोके, सध्या असा कोण राजा या पृथ्वीच्या पाठीवरती की जो धर्मज्ञ आहे, कृतज्ञ आहे, सत्यवाक्य आहे, दृढव्रत आहे, चारित्र्याने युक्त आहे, सर्वभूत हितेरत आहे, विद्वान आहे, सामर्थ्यशाली आहे आणि प्रियदर्शी आहे. अनेकदा सामर्थ्यशाली मनुष्य प्रियदर्शी असल्याची गॅरंटी नसते. बॉक्सरांचे चेहरे बघवत नाहीत. खूप बॉडी बिल्डर दाखवतात ते राकट असतात. पण रामचंद्र कसे आहेत? सुकुमारव महाबलो, बलवान पण आहेत आणि सुकुमार आहेत, रांगडे नाही आहेत पैलवानासारखे. प्रियदर्शी आहेत, त्याचप्रमाणे सामर्थ्यशाली आहेत आणि विद्वान आहेत. सामर्थ्यशाली माणसाच्या वरच्या मधल्याची जरा खात्री देता येत नाही. रामचंद्र विद्वान सुद्धा आहेत. त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे. बुद्धिमान आहेत, अनेक गुणांनी संपन्न आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारे आहेत. म्हणजे रामकथा ही सद्गुणांची कथा आहे. जग कायम सद्गुणांची पूजा करतं. इतक्या वर्षानंतर राम, कृष्ण, शिवछत्रपती यांची नावं का शिल्लक राहिली? काही गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि म्हणून त्यांची नावं शिल्लक राहिली. तेव्हा रामचरित्रात सद्गुणांचा शोध आहे. वाल्मिकी नारदाने विचारतात असा कोण राजा आहे की जो असा गुणवान आहे, शक्तिमान आहे? आता प्रश्न असा आहे की वाल्मिकींचा आणि रामांचा परिचय असताना त्याने असा का प्रश्न विचारावा नारदांना की असा कोण आहे म्हणून? त्यांना माहिती आहे की कुठेतरी वाल्मिकींच्या मनात रामाबद्दल शंका निर्माण झालेली आहे. का त्यांनी सीतेचा त्याग केला? पुढे आपण याचा सगळा विस्तारपूर्वक उहापोह पाहणार आहोत. पण फक्त तुमच्या आमच्या मनात नाही, वाल्मिकींच्याही मनात त्या काळात येऊन गेलं की 8 महिन्याची गर्भवती पत्नी, रामाने तिचा त्याग केला, हे योग्य केलं का अयोग्य केलं? वाल्मिकींच्या मनामध्ये रामचंद्रांबद्दल विलक्षण श्रद्धेची भावना आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याच्यावरती आपली श्रद्धा आहे अशा माणसाबद्दल जर काही विपरीत कळलं की मग आपल्या मनाला प्रतिमाभंगाची वेदना होते. की खूप त्या माणसाबद्दलची चांगली प्रतिमा आपण मनामध्ये धारण केलेली असते आणि कोणीतरी त्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगतं आणि मग एकदम धक्का बसतो. तुम्हाला जर कोणी सांगितलं की मी चिंचोकरांना सिगरेट ओढताना पाहिलं, तुम्हाला एकदम धक्का बसेल. अहो, ते रामकथा सांगतात ते सिगरेट ओढतात? म्हणजे तुमची एकदम कल्पना जी माझ्याबद्दलची तुमच्या मनात आहे त्याला एकदम मानभंगाचा धक्का बसतो. जेव्हा वाल्मिकींना कळलं रामाने त्याग केला सीतेचा,
आपली 8 महिन्याची गर्भवती पत्नी, माता हा सर्वभूते इतरता आहे की नाही, आता धर्मज्ञ आहे की नाही, आता हा कृतज्ञ आहे की नाही, हे गडबड झाली का? कुठेतरी आत प्रतिमाभंगाची वेदना अंतःकरणात चलते आणि तेवढ्यात नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. एंट्री घेण्याची नारद मुनींचं फार व्यवस्थित तंत्र आहे. कुठे असं काही घडलं की महाराज हजर, स्मृतिगामी आहेत. कोणी आठवण काढा. बरं, नारदांना हा प्रश्न विचारण्यामागे वाल्मिकींचा हेतू हा आहे की नारदांच्या इतका गॅरंटेड मनुष्याने उत्तर द्यायला. एक तर नारद त्यांचे गुरु आहेत. काय होते वाल्मिकी? दरोडेखोर होते, डाकू होते. त्यांचं संबंध जीवन कोणी बदललं? केवळ नारदांनी बदललं. त्यामुळे नारद जे सांगतील त्यापेक्षा वेगळं उत्तर असणार नाही. आपण एखाद्या प्रश्नाची सद्गुरूंकडनं खात्री करून घेतो, कारण माहिती असतं सद्गुरू जे सांगतील ते बरोबर उत्तर असेल. मग पुन्हा दुसऱ्या कोर्टात जायची गरज नाही. एकदा नारदांनी सांगितलं की मग प्रश्नच मिटला. आणि मग नारदांनी उत्तर दिलं, इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनश्रुतः. इक्ष्वाकू वंशामध्ये राम नावाचा राजा होऊन गेलेला आहे. तो या सगळ्या गुणांनी युक्त आहे. आणि तुझे गुण सांगतोयस, विचारतोयस वाल्मिकी, त्यापेक्षा अधिक गुण त्यांच्यामध्ये. आणि मग वाल्मिकींची खात्री पटली की रामांनी सीतेचा त्याग केला हे काही फार चुकीचं केलं नाही. त्यांचा निर्णय हा बरोबरच होता. अरविंदांनी आपल्या पत्नीचा त्याग केलेला आहे. त्याच्याबद्दल शिवाजीराव भोसलेंनी अरविंद चरित्रामध्ये एक फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. शिवाजीराव भोसले म्हणतात, सामान्यांच्याच मापपट्ट्या जर असामान्य लावल्या गेल्या तर असामान्यत्वाला काही उंचीत राहणार नाही. त्यांच्या मापपट्ट्याच वेगळ्या आहेत. काल आपण पाहिलं, रामचरित्र रघुवंश इतका शुद्ध आणि पवित्र आहे की आपल्याला रामचरित्र समजून घेण्यासाठी थोडीशी आपली मानसिक उंची वाढवायला लागेल. थोडे आपल्याला आपल्या प्रतिभेने आणि प्रज्ञेने शुद्धतेची आणि पावित्र्याची मनात काहीतरी कल्पना करावी लागेल. त्याशिवाय रामचरित्राचं आकलन होऊ शकणार नाही. आजचे सगळे भानगडखोर राजे, राज्यकर्ते यांच्या पार्श्ववरती आपल्याला राम कळू शकणार नाही. म्हणजे राम समजून घेण्यासाठी आपल्याला एका वेगळ्या अंतःकरण शुद्धीची आवश्यकता आहे. आणि म्हणून रामचंद्रांच्या या उत्तुंगतेबद्दल वाल्मिकींच्या मनात खात्री पटली आहे. आणि म्हणून ते समकालीन आहेत. तेव्हा आधी रामायण लिहिलं गेलं आणि मग तसं घडलं असं स्वतः वाल्मिकीच म्हणत नाही, तेव्हा आपण म्हणायचं काही कारण नाहीये. रावणाचा महाभयंकर इतिहास आपण पाहिला. रावण हा अत्यंत दुष्ट होता. अनेक अनन्वित अत्याचार त्यांनी अनेक स्त्रियांवरती केले. अनेक ऋषींचे आश्रम त्यामुळे उद्ध्वस्त झाले. अशा वेळेस धर्म संस्थापनार्थाय परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम भगवंताचं आगमन होणार होतं. आणि काल आपण पाहिलं त्यांनी निवडला तो रघुचा वंश. या रघुवंशामध्ये महाराज दशरथ, त्यांची पत्नी कौसल्या, पहिल्यांदा या दोघांचा विवाह झाला. महाराज दशरथांना कौसल्यापासनं एक कन्यारत्न प्राप्त झालं, तिचं नाव शांता. महाराज दशरथ आणि अंग देशाचा राजा रोमपाद हे दोघं वसिष्ठ मुनींच्या आश्रमात शिकत होते. ते वसिष्ठ मुनींच्या आश्रमात शिकत असताना रोमपाद सहज दशरथांना म्हणाले की मला मुलींचं फार वेड आहे, मला विवाहानंतर मुलगी व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण रोमपादांना विवाहानंतर मुलगी काही झाली नाही. आणि महाराज दशरथांनी त्यावेळेस आश्रमात त्यांना सांगितलं होतं की मला मुलगी झाली की ती मी तुम्हाला दत्तक देऊन टाकेन, हे तुमचं मुलीचं कोड पूर्ण होईल. त्यानुसार महाराज दशरथांना पहिली मुलगी झाली, ती कौशल्यापासून झाली. आणि महाराजांनी ती कन्या जी आहे ती रोमपाद राजांना दत्तक दिली. म्हणजे अंग देशाचा राजा रोमपाद हा आता शांतेचा दत्तक पिता झाला. पुढे कौशल्यापासून महाराजांना काही अपत्य होईना, त्यांनी दुसरा विवाह केला. मगध देशाची राजकन्या सुमित्रा
हिच्याबरोबर त्याने विवाह केला. तिच्यापासून गर्भधारणा होईना. याच काळात महाराज दशरथ केके देशामध्ये प्रवास करत होते. प्रवास करता करता केके देशाचे अश्वपती म्हणून जे राजे आहेत त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. एवढ्या मोठ्या अयोध्येच्या नगरीचा राजा आलेला आहे, तेव्हा अश्वपतींनी त्यांना 7 दिवस राहण्याची विनंती केली की आलात राहा, आता इतक्या दूर आलेले आहात, पुन्हा कशाला तुम्ही इथे येत आहे. महाराज दशरथ आठवडाभर तिथे राहिलेले आहेत. या अश्वपतींनी आपल्या पत्नीला घरातनं हकलून दिलेलं आहे. कारणाची नोंद रामायणात नाही, पण वाल्मिकीने एवढं नोंद केलेली आहे की अश्वपतींनी घरात काहीतरी वादावादी झाली असेल, काहीतरी त्या स्त्रीच्या हातून प्रमाद घडला असेल, तिला घरातनं काढून टाकलेलं आहे. आणि तिला घरातनं काढून टाकलं तेव्हा कैकेयी लहान आहे, अगदी छोटीशी मुलगी. आणि मग कैकेयीकडे कोण लक्ष देणार. मंथरेला कैकेयीच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ती मंथरा कैकेयीची नुसती दाई नाहीये, तर ती थोडीशी आई पण आहे. तर मंथरेचा एक हक्क कैकेयीवरती आहे कायम, इतका की लग्न झाल्यानंतर सुद्धा कैकेयीने दासी मागून घेतलेली की मला मंथरा पाहिजे. तर अयोध्येत काय दासी मिळाली नसती का. महाराज दशरथांच्या नगरीत दासी नसतील का. पण या मंथरेला ती घेऊन बरोबर गेलेली आहे. इथं 8 दिवस कैकेयीने महाराज दशरथांची सेवा केलेली आहे. आता घरात अश्वपतींची पत्नी नाहीये, मग महाराज दशरथांना कुठे जेवायला वाढ, कुठे त्या काळातले जे काही खाद्यपेय असतील त्यांची सेवा कर, हे सगळं कैकेयीने केलेलं आहे. महाराज दशरथांना असं वाटलं की आपण 3रा विवाह करावा. त्याने अश्वपतींजवळ तशी मागणी केली. अश्वपती धूर्त आणि मुरब्बी आहेत. त्याने ती मागणी मान्य केली. पण मागणी मान्य करताना त्यांनी महाराज दशरथांजवळ एक अट घातली. एका अटीवर माझी कन्या तुम्हाला देईल. कैकेयीला जो मुलगा होईल तो अयोध्येचा राजा झाला पाहिजे, राज्यभिषेक त्याला झाला पाहिजे. पण महाराज दशरथ हो म्हणाले. आता जरा महाराज दशरथ हे एक व्यक्तिमत्व समजून घेण्यासारखे आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई, याला महाराज दशरथ अपवाद आहेत. महाराज दशरथ म्हणजे लूज टॉक. झटकन हा शब्द देऊन टाकतात, झटकन बोलून मोकळे होतात. मनुष्य जेवढा उच्च पदस्थ असेल तेवढं त्यांनी जपून बोललं पाहिजे. कारण उच्च पदस्थ जो असतो त्यांनी एखादं विधान केलं की ते संबंध राष्ट्रावरती बंधनकारक असतं. म्हणून वरच्या पोस्टवरती जेवढा मनुष्य असेल तेवढं त्याचं बोलणं संयमी असलं पाहिजे. आणि संयमी बोलण्याचा एकच उपाय आहे मितभाषी असणं. फार अगळपगळ बोलत राहिलं किंवा मनुष्य कुठेतरी शब्दात अडकतो. महाराज दशरथ अगळपगळ बोलण्यामुळे पुढे अडचणीत आलेलेच. आता बघा, अश्वपतीला त्यांनी शब्द दिला की कैकेयीचा मुलगा गादीवरती बसेल. प्रत्यक्षात गादीवर कोणाला बसवलं? रामाना बसवलं. म्हणजे शब्द मोडला. आणखी एक गडबड बघा, कैकेयीला 2 वर देऊन टाकले. आता इतक्या घाईघाईने वर द्यायची आवश्यकता होती का? देवासुर संग्रामामध्ये महाराज दशरथ जरा अडचणीत सापडले. म्हणजे युद्धामध्ये दशरथ हरतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण त्यांच्या रथाचं चाक मोडलं. कैकेयीने ते चाक लगेच दुरुस्त करून रथाला जोडलं. म्हणजे कैकेयी चांगली मेकॅनिक असली पाहिजे. महाराज दशरथ जखमी झाले, कैकेयीने लगेच त्याला बँडेज केलं. म्हणजे फर्स्ट एड बॉक्सची तिला भरपूर माहिती असली पाहिजे. हुशार आहे कैकेयी, चतुर आहे. आणि त्या युद्धात तिने जी मदत केली त्याबद्दल त्यांनी 2दा तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढलं, तुला मी 2 वर दिले. कैकेयी म्हणते मला आत्ता काही वर नको, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मी मागून येईन. पण झटकन शब्द देऊन मोकळे झाले. रामाला शब्द देऊन मोकळे झाले. आता जेव्हा कैकेयीचा वर तिला देण्याचा प्रसंग आला तेव्हा भावनेच्या भरात महाराज दशरथ कैकेयीला म्हणतात, अगं 2 काय 4 वर तुला मी देईन. आता इतकं लूज टॉक असण्याची आवश्यकता आहे का? विश्वामित्र येतात. विश्वामित्र आल्या आल्या महाराज दशरथांचं स्वागत करताना म्हणतात, स्वागतम ते महामुने, तुमचं स्वागत असो.
तुम्ही माझे परमेश्वर आहात. तुम्ही जे मागाल ते मी दिलं म्हणून समजा, तुम्ही जे सांगाल ते मी केलं म्हणून समजा. आता आवश्यकता होती का? बोलून गेले. जेव्हा त्यांनी सांगितलं मला राम द्या, राम मिळणार नाही, तर शब्द का दिलात? रघुवंशामध्ये महाराज दशरथ हे अत्यंत सज्जन, अत्यंत सरळ, पण अत्यंत कॉम्प्लिकेटेड व्यक्तिमत्व आहे, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व आहे. पुढे सगळ्या ज्या गडबडी सुरू झालेल्या आहेत कथानकामध्ये, त्याला महाराज दशरथ लूज टॉप हे कारण आहे. एकदम झटकन शब्दातून मोकळे होतात. पहिल्यांदा विश्वामित्रांना म्हणाले, तुम्हाला यज्ञाचं रक्षण करायचं आहे ना, मग राम कशाला पाहिजे? मी 5,000 सैन्य घेऊन येतो. तेव्हा त्यांना मुद्दाम विश्वामित्रांनी रावणाची आठवण दिली. पौलस्त्य वंश प्रभो रावणो नाम जनाधिपती. पौलस्त्य वंशातला रावण हा आमच्या इथं त्रास देतोय. त्याची सुभाव आणि मारीच ही 2 माणसं आमचा यज्ञ विध्वस्त करतायत. मला रावणाच्या बंदोबस्ताकरता राम हवा आहे. रावणाचं नाव ऐकलं आणि महाराज दशरथ म्हणतात, मी रामाला तर पाठवणारच नाही, मी पण येणार नाही. तुम्ही आम्हाला या भानगडीत पाडू नका, या रावणाच्या भानगडीत तुम्ही आम्हाला अडकवू नका. हे आत्ताच्या मी तुम्हाला 4 उदाहरणं अशी दशरथांची सांगितली की शब्द दिला आणि तो फिरवला. आणि आणि ह्या रघुवंशामध्ये आजपर्यंत असं कधी कोणी झालं नाही. शब्द दिला म्हणजे दिला, त्याप्रमाणे घडलंच पाहिजे. महाराज दशरथांचा हा थोडा अगळ पगळ बोलण्याचा स्वभाव, थोडा मनाचा लेचेपेचेपणा, यामुळे पुढे त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी अंत त्यांच्या वाट्याला आलेला आहे. तर महाराज दशरथांनी अश्वपतींना एकदम शब्द देऊन टाकला. 3रा विवाह झाला, पण विवाह होऊन 15-20 वर्ष झाले तरी अपत्याने. एकमेव कन्या झाली होती, ती रोमपादाला दत्तक देऊन टाकलेली. आता घरात कोणी नाही. वसिष्ठ मुनीला त्यांनी विचारलं. गुरुदेव वसिष्ठ म्हणाले की राजा, मला तर असं स्पष्ट दिसतंय की तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्रयोग आहे, पण त्यासाठी तू अश्वमेध यज्ञ कर आणि त्याच्या अंतर्गत पुत्रकामेष्टी यज्ञ कर. मग महाराज दशरथांनी हा अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी असा यज्ञ केला. या यज्ञाला पुरोहित पाहिजे, चांगला पुरोहित सुद्धा त्या उंचीला पाहिजे. नाहीतर आता पर्जन्य करतात आणि डोळ्यातनं पाणी येतं पण ढगातनं पाऊस पडत नाही. पाऊस पडायसाठी मंत्रसिद्धी झालेला मनुष्य पाहिजे. त्यासाठी हे ऋष्यशृंग बोलवलेले आहेत. ऋष्यशृंग हे विभांडक मुनींचे पुत्र. कठोर तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. त्यांनी 20व्या वर्षापर्यंत स्त्रीच पाहिली नव्हती. त्यांच्या मनात कुठेही सांसारिक जीवनाचा विचार निर्माण होऊ नये, कुठल्याही प्रकारे नरनारी भेदाचा विकार जन्माला येऊ नये, म्हणून विभांडक मुनींनी अतिशय घोर घनदाट अरण्यामध्ये अशा प्रणकुटीत त्यांची व्यवस्था केली आहे तपश्चर्याची की त्यांचं चित्त विचलित होता कामा नये. आणि त्यामुळे त्यांना स्त्रीय प्रकरणच माहिती नाही. पण ह्या सगळ्यामुळे सिद्धी अशी प्राप्त झाली होती की त्यांच्या मुखातनं मंत्र बाहेर पडला की काम झालंच पाहिजे. म्हणून पुरोहित होण्यासाठी सुद्धा व्रतस्थ जीवन अपेक्षित आहे. नाही तर जिव्हा दग्धो परान्नेनं, परान्न घेतलं जिव्हेत ते निघून गेलं. हस्तो दग्धो परिग्रहात, वस्तूंचा संग्रह केला, हातांचं पावित्र्य नष्ट झालं. नेत्रो दग्धो परस्त्रीभिः, परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहिलं, डोळ्यांचं ते निघून गेलं. मंत्रसिद्धी कथम भवे, काय त्या मंत्राने होणार आहे? दक्षिणेकडे लक्ष देऊन जे लोक पौरोहित्य करतात, काय त्या यज्ञातनं निष्पन्न होणार आहे? मग त्यासाठी सुद्धा पवित्र जीवन लागतं. ते ह्या ऋष्यशृंगाचं आहे. असं घडलं की हा जो रोमपाद राजा आहे, या रोमपाद राजाच्या नगरीमध्ये 12 वर्ष पाऊस पडला नाही. एखाद्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर आपण वर्तमानपत्रामध्ये दुष्काळाची जी वर्णनं वाचतो
ती ऐकताना आणि वाचताना आपल्या मनात येऊन जातं की खरंच परमेश्वर आहे की नाही, कुठे गेला परमेश्वर, त्याला कसं सहन होतं. आणि 12 वर्ष तिथं पाऊस नाहीये. कोणीतरी त्या रोमपाद राजाला सांगितलं की तुम्ही ऋष्यशृंग मुनींना बोलवा, ते जर आले तर नक्की पाऊस पडेल. आणि ऋष्यशृंगांचं अपहरण रोमपाद राजाने केलेलं आहे. त्यांना त्या वनातनं आणलेलं आहे आणि नगरीत आणलं. ते नगरीत नुसते आले आणि धोधो पाऊस सुरू झाला. यज्ञ करावाच लागला नाही. इतकं त्यांचं पौरित्य म्हणजे जबरदस्त आहे की नुसते आले त्या नगरीमध्ये आणि भरपूर पाऊस पडला. आता रोमपादांना तिकडून पळवून आणलं ऋष्यशृंगाला. त्यामुळे रोमपादांच्या लक्षात आलं, विभांडक मुनींना कळलं की आपलं काही खरं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, ऋष्यशृंगांना ही शांता देऊन टाकली आणि तिला त्यांना ते राज्य देऊन टाकलं. आणि सांगितलं की आता नाहीतरी मला एकुलती एक मुलगी आहे, हे राज्य तरी कोण पाहणार, तुम्हीच आता हे सगळं राज्य बघा. विभांडक मुनींना जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा काही का असे ना आपला मुलगा राजा झाला याचं त्यांना बरं वाटलं. आणि मग ते शापबीप घेण्याचा काही प्रश्न उपस्थित झाला नाही. त्याने ते सगळं स्वीकारलं आणि अशा प्रकारे हा ऋष्यशृंग रोमपाद राजाचा उत्तराधिकारी झाला आणि अंग देशाचा राजा झाला. पण तो शेवटी ऋषी आहे, पवित्र जीवन त्यांनी जगलेलं आहे, त्याच्या मंत्रांना सिद्धी आहे. म्हणून तो खुद्द महाराज दशरथांचा जावई आहे. वसिष्ठ मुनी म्हणाले की राजा तू त्या ऋष्यशृंगाला बोलवणार. त्याने जर यज्ञ केला तर नक्की राण्या गर्भवती होती आणि तिन्ही राण्यांना पुत्र होतील अशी मला खात्री आहे. त्यानुसार प्रत्यक्ष ऋष्यशृंग मुनी आले. त्यांनी अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी हे दोन्ही यज्ञ केले. आपल्याला ते गीत प्रसिद्ध माहिती आहे, दशरथा गे हे पायसदान, तुझ्या यज्ञ मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मान. प्रत्यक्ष यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याला 4 शिंग आहेत, 2 शीर्षे आहेत. अशा वेशामध्ये प्रत्यक्ष यज्ञपुरुष प्रकट होऊन त्याने तो प्रसाद महाराज दशरथांना दिला. आणि महाराज दशरथांना सांगितलं या प्रसादाचे 2 भाग करा. अर्धा भाग जो आहे तो महाराणी कौसल्याला द्या, राहिलेला अर्धा भाग जो आहे त्याचे 2 भाग करा. त्याचा 2/3 हिस्सा आणि 1/3 हिस्सा असे 2 भाग करा. 2/3 हिस्सा सुमित्रेला द्या आणि 1/3 हिस्सा कैकेयीला द्या. त्यानुसार महाराज दशरथाने वाटप केलं. कुठली तरी घार आली, तिने तो कैकेयीचा कलश पळवला आणि तो अंजनीने प्राशन केला आणि मग हनुमंताचा जन्म झाला असं वाल्मिकी अजिबात म्हणत नाही. या सगळ्या घुसडलेल्या काल्पनिक कथा आहेत. त्या का घुसडल्या गेल्या सांगणं कठीण आहे. एवढा मोठा महाराज दशरथांचा यज्ञ आणि ऋष्यशृंगांसारखा पुरोहित कुठली तरी घार कलश पळून देते आणि काहीच बंदोबस्त नाही सरकारी. ते काय काँग्रेस गव्हर्नमेंट आहे की कोणी येते संसदेवरती हल्ला करते निघून जाते, इतकं गोंधळ तिथं असणार आहे का? इथं महाराज दशरथ त्या सबंध पायसाचं वाटप करतात. त्यानुसार कौसल्या सबंध अर्ध भांड पायस प्राशन करते. राहिलेल्या अर्ध्यातलं 2/3 सुमित्रा आणि 1/3 कैकेयी ग्रहण करते. मग बऱ्याच जणांची समजूत काय आहे, कैकेयीचा तो कलश पळवला गेला, त्यातनं हनुमंताचा जन्म झाला, मग कौसल्याने आणि सुमित्रेने आपल्या दोघांमधला एक भाग दिला आणि म्हणून कैकेयीला भरत शत्रुघ्न ही 2 मुलं झाली. वाल्मिकी रामायणात असं कुठेही नाहीये. वाल्मिकी रामायणात कैकेयीला एकच मुलगा झालेला आहे आणि तो म्हणजे भरत. कौशल्याला एक मुलगा झाला आहे तो म्हणजे राम आणि सुमित्रेला जुळी मुलं झालेली आहेत. लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही जुळी भावंडे आहेत. पायस ग्रहण केलं. तिन्ही राण्यांना दिवस गेले. महाराज दशरथ अत्यंत आनंदले. अनेक वर्ष ज्या क्षणाची ते उत्कंठतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला. चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र, बरोबर दुपारी 12:30 वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी रामचंद्रांचा जन्म झाला त्या दिवशी मंगळवार होता. भरताचा जन्म झाला त्या दिवशी बुधवार होता. तिथी तीच आहे, तिथी अजून बदललेली नाहीये, फक्त नक्षत्र बदललेलं आहे.
पुनर्वसू नक्षत्रावरती रामचंद्रांचा आणि पुष्य नक्षत्रावरती भरताचा जन्म झाला. रामचंद्र दुपारी 12:30, भरत सकाळी 6, आणि त्याच्यानंतर 24 तासाने चैत्र शुद्ध एकादशीला दुपारी 12 वाजता लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या 2 जुळ्या भावंडांना, मुलांना सुमित्रेने जन्म दिलेला आहे. राम आणि भरत दिसायला अतिशय सारखे आहेत. राम नीलवर्ण आहेत, भरत नीलवर्ण आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोघेही गोरे पान आहेत. तुमच्या समोर जर राम पंचायतनाचं चित्र असेल तर त्यातला कोणता भरत आहे, कोणता राम आहे, कोणता शत्रुघ्न आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर सोपा मार्ग आहे. 2 निळ्या आहेत, त्यातला मधला सीतेजवळचा राम, दुसरा निळा आहे तो भरत, आणि राहिलेले 2 लक्ष्मण आणि शत्रुघ्न. त्यात रामाच्या उजव्या हाताला जो आहे तो लक्ष्मण. अशा प्रकारे हे 4ही भाऊ जे आहेत हे 3 दिवसाच्या अंतरानं जन्माला आलेले आहेत. एखादं मूल घरामध्ये जन्माला आलं की किती आनंद साजरा केला जातो, किती कौतुक केलं जातं. पण परमभाग्य महाराज दशरथांचं की उशिरा का होईना त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे 4 पाळणे हलायला लागले. 4 पुत्र त्या घरामध्ये वाढले. किती आनंदी आनंद निर्माण झाला असेल आपण कल्पना करू शकतो. राम आणि भरत तर दिसायला इतके सारखे आहेत की हिंदी सिनेमासारखं एक्सचेंज सुद्धा झालं असतं. पण राम ओळखायची एक महत्वाची खूण म्हणजे रामचंद्रांच्या छातीवरती चरणचिन्ह होतं. रोमावलीचं चरणचिन्ह, पदचिन्ह त्यांच्या छातीवरती असल्यामुळे त्या चिन्हावरनं हा राम आहे आणि हा भरत आहे एवढा फरक कळतो. त्याच्या दोघांमध्ये फरक कळत नाही. अशा प्रकारे ह्या 4 पुत्रांच्या प्राप्तीनंतर महाराज दशरथांना अतिशय आनंद झालेला आहे. मुलांचं नामकरण करायचं. नामकरण कोण करणार? त्या नामकरणाचा अधिकार वसिष्ठ मुनींचा. आपल्या काही परंपरा कशा आहेत बघा. घराचे जे कुलगुरू आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना मान दिला पाहिजे. आता मुलांनी आणि मुलींनी आधीच ठरलं असतं मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं. कोणाला विचारतच नाहीत. बाकी आजीला विचारत नाहीत, आजोबांना विचारत नाहीत. आजोबांना विचारलं पाहिजे, आजोबा काय नाव ठेवायचं आपण मुलीचं, आजी तुला काय वाटतं काय नाव ठेवावं मुलाचं. घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांना मान देणं, आचार्यांना मान देणं, वृद्ध लोकांना मान देणं, त्यांच्या सल्ल्याने कुटुंबातले काही साधे साधे निर्णय घेणं, ही गोष्ट आता बाजूला पडत चाललेली आहे. आम्ही पैसे मिळवतो, आम्ही निर्णय घेणार, आमचं आम्हाला सगळं समजतं. आता आम्ही आता मोठे झालेलो आहोत, शाणे झालेलो आहोत, असं नाहीये. नामीकरण कोणी करायचं? वसिष्ठ मुनी करतील. ते आचार्य आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत आणि ज्ञानीपुरुष आहेत. ते नामीकरण करताना ज्या नावाचा ते उच्चार करतील त्या नावाप्रमाणे हे लोक वागतील. त्या नावाचं सार्थक होईल. कारण त्यांना माहिती आहे की हा जीवात्मा कधी जन्माला आलेला आहे. फार सुंदर वर्णन वाल्मिकीने केलेलं आहे की जेव्हा रामचंद्रांना त्यांनी मांडीवरती घेतलं तेव्हा ज्याला आपण स्पंदन म्हणतो, आपल्याला जर आळंदीला गेलो, देहूला गेलो, सज्जनगडला गेलो, आपल्याला एक वेगळी स्पंदन तिथं जाणवतात. घरातही आपण ध्यानाला बसतो, पण समर्थांच्या समाधीजवळ ध्यानाला बसलं की एक वेगळ्या प्रकारची आपल्याला अंतःसंवेदना प्राप्त होते. त्या चिमुकल्या बाळाला मांडीवरती घेतल्या घेतल्या फार मोठा ईश्वरी पुरुष याच्या रूपाने जन्माला आलेला आहे हे वसिष्ठ मुनीने ओळखलं आणि राम असं त्याचं नामकरण केलं. राम याचा अर्थ आनंद. र म्हणजे अग्निबीज, अ म्हणजे सूर्यबीज आणि म म्हणजे चंद्रबीज. अग्नी, सूर्य आणि चंद्र म्हणजे तिन्हींचं संतुलन आहे. तेज, अग्नी आणि शीतलता यांचं संतुलन आपल्याला रामचंद्रांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. म्हणून राम हे त्याचं नामकरण वसिष्ठ मुनींनी केलं. किती ते नाव अमर झालं बघा. म्हणजे नुसतं वसिष्ठ मुनीने नामकरण केलं. आज राम नावाचा किती प्रचार आहे. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, पाप कटे दुःख मिटे लेत राम नाम, भव समुद्र सुखद नाव दिव्य राम नाम. सतत रामाच्या नावाचा उच्चार. श्री राम भुजो दुःखमे सुखमे
सब नश्वर है मत मान करो. किती ऋषी मुनींनी त्या राम नावाचं चिंतन केलेलं आहे, त्या रामचंद्रांचं ध्यान केलेलं आहे. वसिष्ठ मुनींनी राम हे नाव उच्चारलं आणि महाराज दशरथांना अतिशय आनंद झाला. दुसऱ्या मुलाचं नाव भरत ठेवण्यात आलं. जो भक्तीचं भरण पोषण करतो तो भरत. भरताच्या भक्तीचं वैशिष्ट्य गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलेलं आहे की भरताकडे राजहंसाचा विवेक आहे आणि चातक पक्षाची दिवाणगी सुद्धा आहे. प्रेमामध्ये दिवाणगी पण असावी आणि विवेक पण असावा. नुसती दिवाणगी असेल चूक होण्याची शक्यता असते. मग त्या दिवाणगीच्या भरामध्ये, प्रेमाच्या वेळामध्ये मनुष्य व्यवहारामध्ये चूक करू शकतो. नुसता विवेक असेल तर मनुष्य वृक्ष होऊ शकतो. मग प्रेमामध्ये सुद्धा एक प्रकारची वृक्षता येते. वृक्षताही नसावी, दिवाणगी असावी, पण प्रमादही नसावा. भरत तसेच. त्यांची रामचंद्रांवरील निष्ठा ही चातक पक्षासारखी आहे, पण त्याला राजहंसाची दृष्टी आहे, विवेकाचं अधिष्ठान आहे. लक्ष्मण जो आहे त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं कारण तो लक्ष्मीवान आहे. आणि लक्ष्मणाची संपत्ती कोणती? पायोजी मैंने रामरतन धन पायो. राम हीच त्याची संपत्ती आहे. लक्ष्मण जो आहे तो रामाचा भक्त आहे, तो रामाला एकदम कमिटेड आहे. राम बरोबर असो अथवा राम चूक असो, लक्ष्मण रामाच्या बाजूनेच राहणार. राम बरोबर असेल तर भरत रामाच्या बाजूने आहे, राम चुकत असते भरत रामापासून बाजूला आहे. म्हणून त्याच्याकडे राजहंसाची आणि चातकाची दृष्टी आहे. लक्ष्मण हा चातकासारखा आहे, दिवाण आहे रामाचा. शत्रुघ्न जो आहे त्याने अहंकाराच्या शत्रूचा सुद्धा नाश केला, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न ठेवण्यात आलेलं आहे. सर्वात मोठा शत्रू आपला अहंकार आहे, पण शत्रुघ्नाने त्याच्यावरती सुद्धा मात केलेली आहे. अशी ही चौघी भावंड. त्यांच्या बालपणाचा कुठलाही उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही. चौघे एकदम 8 वर्षाचे झालेले दाखवलेत. 8व्या वर्षी चौघे गुरुकुलामध्ये गेले आणि गुरुकुलात त्यांचं शिक्षण सुरू झालं. वसिष्ठ मुनींच्या आश्रमात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांचं शिक्षण सुरू झालं. आता इथे 1-2 गोष्टी लक्षात घ्या. वसिष्ठ हे व्यक्तीचं नाव नाहीये, वसिष्ठ ही पोस्ट आहे. तो जो कुलगुरू आहे त्याला वसिष्ठ म्हणायचं. अयोध्येतील महाराज दशरथांच्या घराण्याचे किंवा रघुवंशाचे जे कुलगुरू आहेत तो मनुष्य वसिष्ठ. मग व्यक्ती बदललेली असेल, जुनी व्यक्ती गेली असेल, नवीन आली असेल. मग हे वसिष्ठ जे आहेत त्यांच्याकडे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं शिक्षण होतं. त्या काळातली शिक्षण पद्धती जी आहे ती गुरुकुल पद्धती होती. आणि आता सरकारच्या सुद्धा हे लक्षात आलं की गुरुकुल पद्धतीमध्ये ज्या प्रकारे शिक्षण दिलं जाऊ शकतं ते शिक्षण आजच्या शिक्षण पद्धतीत दिलं जाऊ शकत नाही. सर्वात आदर्श शिक्षण पद्धती कुठली असेल तर गुरुकुल पद्धती आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अनेक असे रेसिडेन्शियल स्कूल्स काढले की निवासी शाळा असल्या पाहिजेत. विद्यार्थी जो आहे तो पूर्णपणे गुरूंच्या ताब्यात दिला पाहिजे. आज शहरामध्ये काय घडतं, मुलं काही तास घरामध्ये असतात, काही तास शाळेमध्ये असतात. मुलगा बिघडला की आईवडील म्हणतात आम्ही संस्कार चांगले केले होते, शाळेत 2 बिघडला त्याला आम्ही काय करणार. शिक्षक म्हणतात आम्ही वर्गात व्यवस्थित शिकवतो, आईवडील लाड करून ठेवतात, त्याला आम्ही काय करणार. पण दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोघं मिळून म्हणतात आपण खूप मेहनत घेतोय, समाजात विचित्र आहे, त्याला आपण काय करणार. म्हणजे तो मुलगा जो आहे नो मॅन्स प्रॉपर्टी. पूर्वी 12 वर्ष तो मुलगा गुरुकुलात द्यायचा, गुरुच्या ताब्यात द्यायचा. म्हणजे जे काय होईल त्याला जबाबदार कोण झालं, गुरु झाले. आणि कोवळ्या वयात त्या गुरूंच्या सहवासात राहताना या मुलाला खडतर जीवन जगायला लागायचं. आचार्य केशरी व्यासांनी त्यांच्या एका प्रवचनात सांगितलं की वर्णसंकर राहू द्या बाजूला, आता आश्रम संकर झालेला आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांचा संकर झालेला आहे. विद्यार्थी दशेमध्ये मुलगा 50% गृहस्थासारखं जीवन जगत असतो. ऐश आराम, चैन, विलास
सिनेमे पाहणं, नाटकं पाहणं, टीव्ही पाहणं, हॉटेलमध्ये खाणं. विद्यार्थी दशेमध्ये जे संयमी जीवन जगावं लागतं ते जीवन त्याच्या वाट्याला येत नाही. आणि त्यात आता एखादाच मुलगा, एखादीच मुलगी, मग त्याचे लाड, त्याचं कौतुक. विद्यार्थी दशेमध्ये ज्या प्रकारचे कष्ट सेवावे लागतात, ज्या प्रकारची तपश्चर्या करावी लागते, त्या तुम्हाला शहरी जीवनामध्ये पाहायला मिळणार नाही. त्या मुलाला सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध असतात. अमेरिकेतल्या एक बाई सांगत होत्या की त्यांचा मुलगा किती आळशी आहे त्याचं त्या व्यवस्थित वर्णन करत होत्या. त्या म्हटल्या, मुलगा एकदा पलंगावरती पडला आणि पडल्या पडल्या टीव्ही पाहत असला तर टीव्ही पाहण्यासाठी मान वळवायला लागू नये, एवढे कष्ट त्या बिचाऱ्याला होऊ नयेत. म्हणून आमच्या घरात अशी व्यवस्था आहे की रिमोटने तो टीव्ही बाजूला करता येतो. हा मान हलवणार नाही. असा पडला तर असाच पडल्या ते टीव्ही असा आणेल इकडे, पण तो इकडे पाहणार नाही. आता अशा प्रकारे जो मुलगा विलासी जीवन जगतो आहे तो ब्रह्मचर्य आश्रम म्हणायचा का? सगळ्या सुखसोयी हॉटेलमध्ये खातोय, पितोय, मजा करतोय आहे. म्हणून गुरुकुल पद्धती जी होती की तिथं भिक्षा मागायची, गुरुची पत्नी जे देईल ते खायचं, लाकडं फोडायची, काय काम सांगतील ते करायचं, कपडे धुवायला लावतील, विहिरीचं पाणी भरायला लावतील, नदीवरती पाणी आणायला पाठवतील, सगळे कामं करायची. आता मुलांना किती सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतात, त्यात विषमता किती आली पुन्हा बघा. एक मुलगा डून स्कूलमध्ये असतो, दुसरा नगरपालिकेच्या शाळेत असतो, तिसरा कॉन्व्हेंटमध्ये असतो. प्रत्येकाचे संस्कार निराळे. मुंबईमध्ये एका शाळेमध्ये मुलाला घातलं होतं, त्याच्या वडिलांनी मी विचारलं फी किती आहे? 14 लाख आहे म्हटलं कसली 14 लाख? वर्षाची. संबंध ते इतकी भारी शाळा आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे म्हटले, तर महिन्याला 1 लाख रुपये भरायला लागते. आणि दुसरीकडे नगरपालिकेतला मुलगा आहे तो फी माफ आहे म्हणून तिथे शिकत असतो. तिथं मास्तरच दारू पिऊन आलेले असतात. काय शिक्षण मिळणार? आणि किती विषमता निर्माण झालेली आहे. भगवान श्रीकृष्ण हे राजघराण्यातले, सुदामदेव हा झोपडपट्टीतला आहे, दोघं रूम पार्टनर आहेत, दोघं एका खोलीत राहतात. सुदाम आणि श्रीकृष्ण एका खोलीमध्ये राहतात. म्हणजे अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत गरीब दोघे एका शेजारी बसून जेवण करतात. विषमता कोणी वाढवली? आमच्या ऋषींनी वाढवली, काठच्या राज्यकर्त्यांनी वाढवली. आणि या विषमतेची बीज शिक्षणापासून सुरू आहेत. नगरपालिकेचं शिक्षण निराळं, कॉन्व्हेंट स्कूलमधलं निराळं, डून स्कूलमधलं आणखी निराळं. हा भेद कोणी निर्माण केला? त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये तुम्ही राजा असा, क्षत्रिय असा, सामान्य वर्णातले असा, सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट. या चौघा भावांचं अध्ययन जे 12 वर्षात व्हायला पाहिजे होतं ते 8 वर्षात पूर्ण झालं. अवघ्या 16व्या वर्षापर्यंत राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत यांनी सगळं अध्ययन ग्रहण केलं. 4 वर्ष वाचवले. आज अशी काही सोय आहे का? सगळ्या मुलांना सब घोडे 12%. सगळ्यांना 20व्या वर्षापर्यंत ग्रॅज्युएशनसाठी शिकत राहावं लागतं. या चौघांचं शिक्षण लवकर पूर्ण झालं. पदवीदान समारंभाचा कार्यक्रम असायचा, त्याचं कॉन्व्होकेशन स्पीचही ठरलेलं होतं. मग गुरुदेव त्यांना सांगायचे, सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायात मा प्रमदितव्याः, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आणि त्यांना सांगितलं जायचं की आता शिक्षण संपलंय, अभ्यास संपलेला नाही. स्वाध्यायात न प्रमदितव्याः, अध्ययनात खंड नाही. शेवटपर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो आणि शेवटपर्यंत शिकत असतो. का तुम्ही लोक इतके ऐकायला येता? का नोट्स घेऊन बसता? का टिपणं काढता? का पुन्हा त्याच्या कॅसेट मागून घेता? मनुष्य शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, शेवटपर्यंत शिकत राहतो. विवेकानंद शेवटपर्यंत अभ्यास करत होते, पण कशाचा? एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. आता संन्यासाला ते ग्रंथ वाचायची काही गरज आहे का? सतत ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. 4ही भावंड अयोध्येत परत आली. काय महाराज दशरथांना आनंद वाटला असेल.
की 16 वर्षाचे अत्यंत तेजस्वी असे ते चारही राजपुत्र जे आहेत त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, वेदांत अध्ययन पूर्ण झालं. ते राजघराण्यामध्ये असल्यामुळे त्यांचं सिलेबस निराळं. त्यांना धनुर्विद्या, अर्थव्यवहार, राज्यशासन, प्रशासन हे सगळे विषय शिकवले गेलेले आहेत. सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून ही चारही मुलं अयोध्येमध्ये परत आली. रामचंद्र रोज संध्याकाळी शरयू नदीच्या काठी खेळायला जातात. सगळे अयोध्येतले तरुण तिथं जमतात आणि रामचंद्र वेगवेगळे खेळ खेळतात. काल सांगितलं तर संसकाळी संस्कार वगैरे सांगितलं, मैदानी खेळ खेळा. रामचंद्र उत्तम त्या नदीमध्ये पोहतात. रोज रामचंद्र वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतात आणि आपल्या भावांकडनं अभ्यास करून घेतात. अतिशय चांगला असा दिनक्रम चाललेला आहे. आणि तेवढ्यामध्ये महाराज दशरथांना धावत धावत येऊन नोकराने निरोप दिला, महाराज महाराज महर्षी विश्वामित्र आलेले. दशरथ म्हटले, तुला वेळ लागलं का? विश्वामित्र कशाला येतील? मी खरंच सांगतोय, महर्षी विश्वामित्र आलेले आहेत, स्वागताला लवकर झाला. महाराज दशरथ झप झप जप पावलं टाकत विश्वामित्रांचं स्वागत करतात. मगाशी म्हटलं तसं भावनेच्या भरात शब्द येऊन टाकतात. तर विश्वामित्र प्रकरण भयंकर आहे. विश्वामित्र म्हणजे मूर्तिमंत प्रयत्नवाद. मुळात विश्वामित्र हे ऋषी नाहीयेत, ते राजघराण्यातले आहेत. गाधी हे त्यांचे वडील मोठे राजे आहेत, सम्राट आहेत. त्या गादींचे हे पुत्र. वडील निवृत्त झाले आणि त्यांनी विश्वामित्रांना गादीवरती बसवलं. म्हणजे आता विश्वामित्र हे महाराज विश्वामित्र आहेत, ते राजपुरुष आहेत. आपलं एक 10,000 सैन्य घेऊन ते प्रवास करत होते. प्रवास करत असताना रात्री कुठेतरी मुक्काम करावा लागणार हे नक्की झालं. मग सगळे तंबू, छावण्या, रावट्या हे स्थापन करायचे. सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची. तो सगळा सरंजाम बरोबर असायचा युद्धावर निघालेल्या लोकांचा. शिवाजी महाराज 5-5 हजार लोकांना घेऊन लढायला जायचे. सगळी व्यवस्था वाटेमध्ये असायची. सगळं सामान हत्ती, घोडे यांच्यावरती वाहून नेलं जायचं. तिथून जवळच वसिष्ठ मुनींचा आश्रम आहे हे विश्वामित्रांना माहिती होतं. विश्वामित्र आपल्या सगळ्या लोकांना म्हणाले की तुम्ही असं करा, सगळी तयारी करा, तोपर्यंत मी गुरुदेव वसिष्ठांचं दर्शन घेऊन येतो. विश्वामित्र आले, त्यांनी वसिष्ठ मुनींचं दर्शन घेतलं आणि मला ठीक आहे आता मी निघतो. वसिष्ठ मुनी असे कसे जातात? इथं जेवण करा आणि रात्री तो कुठे जाणार? इथं मुक्काम करा, सकाळी जाता येईल. विश्वामित्र महाराज म्हणाले, मी एकटा नाहीये, एकटा असतो तर राहिलो असतो, माझ्याबरोबर 10,000 लोक आहेत. वसिष्ठ म्हटले 10,000च ना? म्हणजे सगळी व्यवस्था तर होईल, तुम्ही या तर कर, सगळी व्यवस्था करतो. वसिष्ठ मुनींच्या या बोलण्याचा विश्वामित्रांना संकोच वाटला की एका ऋषीला एवढा त्रास देणं बरोबर नाही. आणि कुठून ते व्यवस्था करणार? तिकडे पाहिलं काय व्यवस्था आहे. ते म्हटले नको, तसं नको, तुम्हाला नाही ते जमणार. वसिष्ठ म्हटले 10,000च ना, तुम्ही घेऊन तर या, व्यवस्था झालेली असेल. आणि येऊन पाहतात तर सगळी व्यवस्था झालेली. त्या सगळ्या 10,000 लोकांना घेऊन विश्वामित्र आले आणि सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तंबू ठोकलेले आणि अगदी चांगल्या चांगल्या डिशेस, सगळ्यांनी जेवण खाण केलं आणि मस्त झोपले सगळे. विश्वामित्रांना झोपणे. एकंदरीतच राजकारणी माणसांना झोप कमी असते. रात्रभर विश्वामित्र या कुशीवरून त्या कुशीवर, या बामणाने रात्रीतनं आणलं कुठून? त्याला कसं काय जमलं? काय कसं काय शक्य आहे? शेवटी निघताना त्याने काय राहवलं नाही. म्हणाले गुरुदेव मला काही चैन नाहीये, मला एवढंच सांगा हे सगळं तुम्हाला कसं काय शक्य झालं? वसिष्ठ मुनी विश्वामित्र महाराजांना म्हणतात की माझ्याकडे कामधेनू आहे, तिची गाय आहे, ती नुसतं सांगितलं की सगळ्या गोष्टी देते. आता विश्वामित्रांना त्या गायीचा मोह झाला. म्हणजे गुरुदेव जरा संकोच वाटतो सांगताना, पण आम्हाला या गायीची जास्त गरज आहे म्हटली. कारण आम्ही राजकारणी लोक आहोत, वरचेवर पाठिंबा काढून घेतला जातो, लोकांना जेवणं द्यावी लागतात, वेगवेगळे आमदार आम्हाला विकत घ्यावे लागतात, खासदार विकत घ्यावे लागतात, त्यासाठी द्रव्य लागतं. आम्ही आपलं कामधेनू सांगत जाऊ, पण आमची कामं करून घेत जाऊ, आम्हाला ती गाय द्या. वसिष्ठ म्हटले नाही म्हटले.
ती आमच्याकडे शोभा म्हणून आहे, आमचं ते भूषण आहे, आम्ही तुम्हाला गाय देणार नाही. विश्वामित्रांना किती पैसे पाहिजेत? राष्ट्रीय लोकांची पैशाची भाषा असते. आणि आता 5,000 कोटी 10,000 कोटी सुद्धा गौण आहे. इतके मोठमोठे घोटाळे असतात की ही रक्कम म्हणजे काहीच नाही. पैसे किती पाहिजेत बोला. तेव्हा वसिष्ठ म्हणाले प्रश्न पैशाचा नाहीये, गाय तुम्हाला मिळणार नाही म्हटले. शेवटी विश्वामित्र म्हणाले गाय जर मिळणार नसेल तुम्ही जबरदस्तीने नेईल. पण त्यांनी त्या गायीचं दावा हातात धरलं आणि ओढत न्यायला सुरुवात केली. तेव्हा त्या कामधेनूने एक हिसका मारला आणि वसिष्ठ म्हणाले विचारलं की मला का देतात? वसिष्ठ म्हणाले मी देत नाहीये, ते तुला जबरदस्तीने देत आहे. त्या कामधेनूनं नुसत्या हुंकारातनं अनेक सैन्य तयार केलं आणि त्या सैन्याने विश्वामित्र महाराजांचा त्यांच्या सैन्यासह न भूतो न भविष्यती असा दारुण पराभव केला. विश्वामित्र मोठे जिद्दी आहेत. प्रयत्नवादा तुझं नाव विश्वामित्र असे ते. तिथून ते हिमालयात गेले, भगवान शंकराकडे गेले. शंकराकडनं त्यांनी 54 प्रकारच्या दिव्य अस्त्रांचा अभ्यास केला. त्या सगळ्या दिव्य शक्ती प्राप्त करून घेतल्या. तपान आणखी श्रेष्ठ झाले आणि पुन्हा त्यांनी वसिष्ठ मुनींवरती हल्ला केला. जी 54 दिव्य अस्त्र भगवान शंकराने त्यांना शिकवली आणि दिली, ती अस्त्र त्यांनी एक एक अस्त्र वसिष्ठ मुनींच्यावरती टाकावं आणि वसिष्ठ मुनींनी मंत्र म्हणावा आणि गवताची काडी फेकून ते अस्त्र निष्प्रभ करून टाकावं. एक सुंदर वाक्य विश्वामित्रांच्या मुखातनं बाहेर पडलं. धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. क्षत्रियाचं बळ आता धिक्कार असो, खरं बळ कशाचं असेल तर ते उपासनेचं आहे. ब्रह्मतेजाचं बळ खरं आहे. अगदी अलीकडचं उदाहरण बघा. इंदिरा गांधी या आजच्या काळातल्या क्षात्रवृत्तीच्या फार मोठ्या पंतप्रधान होऊन गेल्या. अत्यंत तेजस्वी बाई होती, पण कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या जवळ त्या अगदी लीन असत. चंद्रशेखरेंद्र सरस्वतींना त्या भेटायला जात असत. दोनदा असं घडलं की चंद्रशेखरेंद्र सरस्वतींना सांगितलं की मला भेटायला वेळ नाही, तुम्ही नंतर या, आणि त्यांना परत जावं लागलं. पण पुन्हा आल्या त्या. आता एवढी मोठी योद्धा मनोवृत्तीची बाई का शंकराचार्यांच्या पायाजवळ बसत होती? या जगामध्ये ब्रह्मशक्ती जी आहे, उपासनेची शक्ती जी आहे, ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज एवढे पराक्रमी असून सुद्धा समर्थ रामदासांच्या चरणाजवळ विसावले, तुकाराम महाराजांच्या चरणाजवळ विसावले. ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्याची शक्ती सर्वात जास्त आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवंताने गीतेत सांगितलंय ज्ञानापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्य कुठलं नाही. सगळेजण ज्ञान मिळवण्याची धडपड करतात, आणि ही ब्रह्मविद्या जी आहे ही अध्यात्मविद्या विद्यानाम सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. वसिष्ठ मुनींप्रमाणे मी सुद्धा ब्रह्मर्षी होईन असं ठरवलं आणि विश्वामित्रांनी राज्याचा त्याग केला. विश्वामित्रांनी परिवाराचा त्याग केला आणि तपश्चर्याला गेले. आणि ते घोर तपश्चर्या त्यांनी सुरू केली. विश्वामित्राशी घोर तपश्चर्या करतायत हे इंद्राला कळलं आणि इंद्र डिस्टर्ब झाला. एक लक्षात ठेवा, साधकाचे इंद्र वगैरे देव काही आदर्श नाही आहेत. स्वर्ग हा साधकाचा आदर्श नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वर्ग नरक वाटा चोरांच्या. स्वर्गे पापात्मक पुण्य जाईजे, नरके पापात्मक पापे जाईजे, जेणे मद एका ते पाविजे त्याची शुद्ध पुण्य. शेवटी स्वर्गावर सुद्धा काय आहे, काही सत्कर्म केली त्यामुळे मिळालेला तो पासपोर्ट आहे, तो विसा आहे. विसा संपला की क्षीणे पुण्या मर्त्य लोकम विशंती. पुण्याचा संच संपला, पुण्याचा विसा संपला की पुन्हा मर्त्य लोक, पुन्हा पृथ्वीवरती. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं इंद्र हा काही आदर्श नाहीये. इंद्र हा सत्तेसाठी झगडणारा आहे. त्यानं मुद्दाम मेनकेला पाठवलं. आता वाल्मिकी रामायणानुसार आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेनका आली आणि तिने लगेच विश्वामित्रांना मोहित केलं असं वाल्मिकी म्हणत नाहीत. मेनका 10 वर्ष तिथे राहिलेली आहे. तिने 10 वर्ष विश्वामित्रांची सेवा केलेली आहे. रोज त्यांनी विश्वामित्रांचे कपडे धुवून ठेवावेत, त्यांचं अंथरूण बांगरून करून ठेवावं, त्यांच्यासाठी भिक्षा आणावी,
त्यांना वेगळी फळं तोडून द्यावीत. फार सेवा घेतली ना की पुण्याचा क्षय होतो. लोक आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतील. किती गोष्टी आपण स्वीकाराव्यात, किती गोष्टींना आपण मान्यता द्यावी. कुठेतरी कठोरपणे आपण नाही म्हटलं पाहिजे, कुठेतरी कठोरपणे आपण थांबा म्हटलं पाहिजे. पण विश्वामित्रांना ते भान राहिलं नाही. सेवेमुळे मिंदे पण प्राप्त होतं. 10 वर्ष सेवा घेतली, हळूहळू मेनकेचं मिंदे पण प्राप्त झालं आणि एक दिवस मेनकेने बरोबर तो डाव साधला आणि विश्वामित्रांचं तप संपलं. कामामुळे त्यांच्या तपाचा नाश झाला. म्हणजे ब्रह्मर्षी व्हायचं जे होतं ते राहिलं बाजूला. एखादा मनुष्य म्हटलं असता जाऊ दे, आता झालंय, कुठले ब्रह्मर्षी व्हा, आता मेनकेबरोबर नवीन संसार सुरू करा. पण विश्वामित्रांचं ध्येय असं की मेनकेचा त्याग केला, पुन्हा वेगळ्या ठिकाणी गेले, तिथं पुन्हा तपाला सुरुवात केली. पुन्हा विश्वामित्रांचं तप सुरू झालं, मला ब्रह्मर्षी व्हायचं. धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम, मला ते ब्रह्मर्षी तेज प्राप्त करून घ्यायचं. इंद्राला पुन्हा ते कळलं. त्याने रंभेला पाठवलं. रंभेला पाहिल्या त्याला एकदम मेनकेची आठवण आली आणि संतापाने म्हणाले, तम तावत कर्दली भवेत, तू ताबडतोब कर्दली वनस्पती होऊन जा. आणि त्यांच्या शापामुळे रंभा कर्दली वनस्पती होऊन गेली. पण पुन्हा क्रोधामुळे तप नाहीसं झालं. कामामुळे तप नाहीसं होतं, क्रोधामुळे तप नाहीसं होतं. 3 तास भागवत कथा ऐकली आणि घरी आल्यावर सुनेवरती ओरडल्यात, सगळी भागवत कथा वाया गेली. बस करणं, अजून स्वयंपाक केला नाही का, संपली भागवत कथा, क्लीन बोल्ड. क्रोधामुळे तप नाहीसं होतं, कामामुळे तप नाहीसं होतं. विश्वामित्रांनी ठरवलं चिडून सुद्धा चालणार नाही. पुन्हा जागा बदलली, 3ऱ्या ठिकाणी गेले, पुन्हा तपाला प्रारंभ. त्यांनी चिडावं म्हणून इंद्राने काय काय उद्योग करावेत, अक्षरशः त्यांच्या अंगावर कचरा टाकून पाहिला. पण विश्वामित्र एकदम शांत. विश्वामित्र जेवायला बसले की इंद्राने ब्राह्मणांच्या रूपाने यावं आणि भिक्षा मागावी आणि त्यांचं सगळं अन्न खाऊन टाकावं. अनेक प्रकारे प्रयत्न केला तरी विश्वामित्रांची शांती ढळेना. शेवटी इंद्राने ब्रह्मदेवांना सांगितलं, आता माझी पोस्ट धोक्यात आहे म्हटली. हा जर प्राईम मिनिस्टर झाला तर काय कठीण आहे, तुम्ही काहीतरी सांगा, याला तप बंद करायला सांगा. शेवटी ब्रह्मदेव आणि इंद्रदेव आले आणि त्यांनी विश्वामित्रांना सांगितलं की तुम्ही आता तप बंद करा, तुम्ही ब्रह्मर्षी झालेले आहात. विश्वामित्र म्हणाले, मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही, तुम्ही गव्हर्नमेंटचे लोक आहात, तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला कोणालाही पद्मश्री द्यायची सवय, मी कोणालाही पद्मभूषण द्याल, तुमच्या सांगणार मी विश्वास ठेवणार नाही. मला वसिष्ठ मुनीने म्हटलं पाहिजे की तुम्ही ब्रह्मर्षी आहात. बारकावा लक्षात घ्या, कारण राज्यकर्ते कोणालाही पुरस्कार देतील, तो पुरस्कार काही ऑथेंटिक नाही आहे. यांनी काय म्हटलं द्रोणाचार्यांनी, अश्वत्थामाहतः असं जेव्हा सांगितलं कृष्णाने, तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, कृष्णा तू लबाड आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. युधिष्ठिराने म्हटलं पाहिजे अश्वत्थामाहतः, युधिष्ठिर खोटं बोलणार नाही, तो खरं बोलेल. आता कृष्णाने पुन्हा डावपेच केले. अश्वत्थामाहतः नरोवा कुंजराच्या मोठमोठ्याने वाद्य वाजवले आणि त्यांची दिशाभूल गेली, तो भागणे राळा. पण द्रोणाचार्य काय म्हणतात, मी कृष्णावर भरोसा ठेवणार नाही, युधिष्ठिरावरती भरोसा ठेवेल. विश्वामित्र म्हणतात, मला वसिष्ठ मुनीने जर ब्रह्मर्षी म्हटलं, सत्पुरुष कधी कोणाला एकदम पदवी देणार नाही, ते कोणाला एकदम असा लुजली पुरस्कार देणार नाही, काहीतरी त्या शिष्यामध्ये पाहतील आणि मग त्याचा गौरव करतील. मला वसिष्ठ मुनींनी म्हटलं पाहिजे तर मी विश्वास ठेवेन, तुमच्या सांगणार मी विश्वास ठेवणार नाही. मध्येच विश्वामित्राच्या मनात आलं की आपण एकदा वसिष्ठ मुनींना विचारतो रे यात की खरंच मी ब्रह्मर्षी झालोय का. आणि ते उठले आणि वसिष्ठ मुनींकडे निघाले. वसिष्ठ मुनी आणि त्यांची पत्नी अरुंधती, छानपैकी पौर्णिमेची रात्र आहे, दोघांनी 2 खाटा टाकलेल्या आहेत आणि तात्विक चर्चा चाललेली आहे. अरुंधती त्याने विचारते, नाथ किती सुंदर टिपूर चांदण आहे आकाशामध्ये, तुम्ही याला कशाची उपमा द्याल. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले की प्रिय, मी या सबंध टिपूर चांदण्याला विश्वामित्रांच्या तपाची उपमा देईन. विश्वामित्र एकदम बिचकले.
ते त्या झाडाच्या पाठीमागे उभं राहून सगळा संवाद ऐकतायत. त्यांना आश्चर्य वाटलं की आपलाच विषय चाललेला आहे. तेव्हा मग अरुंधतीने विचारलं की खरंच एवढे मोठे तपस्वी आहेत का विश्वामित्र? तेव्हा वसिष्ठ म्हणाले की प्रिय, या पृथ्वीच्या पाठीवरती सध्या विश्वामित्रांच्या इतका मोठा कुणीही तपस्वी नाही. विश्वामित्रांचा कानावर विश्वास बसेना. मनुष्य बायकोशी बोलतो म्हणजे खरंच बोलत असलं पाहिजे. सभेमध्ये खोटं बोलावं लागतं, सांगावं लागतं यांनी फार मोठं काम केलेलं आहे वगैरे वगैरे. कारण ते परस्पर प्रशंसा मंडळच असतं. दोघं पती पत्नी घरात चर्चा करतायत आणि त्यावेळेस वशिष्ठ मुनी सांगतायत म्हणजे हा रिमार्क बरोबर आहे. मग त्यांना ज्या प्रश्नाची उत्सुकता होती तोच प्रश्न अरुंधतीने विचारला. मग तुमच्या दृष्टीनं विश्वामित्र ब्रह्मर्षी आहेत का? आता सर्वांगाचे कान करून विश्वामित्र ऐकत होते. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले की ते ब्रह्मर्षी आहेतच. मी ब्रह्मर्षी त्यांना म्हटलं पाहिजे याची त्यांना जी अपेक्षा आहे तोच मोठा अडथळा आहे. जो मनुष्य ब्रह्मर्षी झालेला आहे त्यांनी दुसऱ्याने ब्रह्मर्षी म्हणावं अशी अपेक्षा काय बाळगावी? मी जेवण केलेलं आहे आणि माझं पोट भरलेलं आहे हे सर्टिफिकेट मी दीपक न्यायाधीशाकडनं कशाला घ्यावं? माझं जेवण झालं मला माहिती आहे, माझं पोट भरलेलं आहे. त्यांनी म्हटलं तर माझं पोट भरलेलं आहे, नाही तर नाही. ते ब्रह्मर्षी आहेतच. माझ्या प्रसिद्धीपत्राची त्यांना गरजच काय? आणि त्यावेळेस विश्वामित्र पुढे आले आणि त्यांनी वसिष्ठ मुनींना साष्टांग नमस्कार घातला. त्या वसिष्ठ मुनी म्हणाले उठा ब्रह्मर्षी उठा. आणि विश्वामित्रांना वसिष्ठ मुनींनी खुडखुडून मिठी मारली. असे विश्वामित्र आहेत, कमालीचे जिद्दी आहेत. अराईज अवेक अँड टॉप नॉट टिल द गोल इज रीच. नॉट फेल्युअर बट लोएम इज क्राईम. जीवनाला ध्येय नसणं किंवा क्षुद्र ध्येय असणं हे गुन्ह्याचं स्वरूप आहे, हे अपराधाचं स्वरूप आहे. विश्वामित्रांनी ज्या ज्या गोष्टी ठरवल्या त्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. ते यश त्यांनी संपादन केलं. अशा प्रकारचा प्रचंड आत्मविश्वास आणि हा मनुष्य महाराज दशरथांकडे रामचंद्रांना मागायला आलेला आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वामित्रांच्या आश्रमात एकही यज्ञ नीट होत नाहीये. यज्ञ सुरू झाला की राक्षस त्याच्यावरती गोमय टाकतात, मांस फेकतात, रक्त फेकतात आणि ते संबंध यज्ञ विटंबित करतात. अमंगलता आणि अपवित्रता तिथं आली की यज्ञ भंग होतो. अगस्ती मुनींची 10 मुलं त्राटकेने कच्ची खाल्ली. एवढ्या सगळ्या घटना घडतायत. महाराज दशरथ या सगळ्या घटनांकडे कानाडोळा करतायत. कशामुळे? रावणाची माणसं आहेत, रावणाच्या वाटी जायचं नाही. एवढे पराक्रमी असून सुद्धा रावणाची भीती महाराज दशरथाने घेतलेली आहे. कारण ज्या रावणाने देवांना हरवलं, ज्या रावणाने सगळे देव आपल्या बंदिवासात ठेवलेले आहेत, त्या रावणाच्या आपण वाटी जायचं नाही. म्हणजे काही चांगली माणसं सुद्धा सत्तेवरती असताना चांगली कामं करू शकत नाहीत, याचं महाराज दशरथ उदाहरण आहे. इतक्या यज्ञसंस्था उद्ध्वस्त झालेल्या आहेत, इतके अनन्वित अत्याचार राक्षसांनी चालवलेले आहेत. पंचवटीमध्ये 14,000 राक्षस आलेले आहेत. दशरथांनी बंदोबस्त करायला नको? आपल्या देशात एवढे पंतप्रधान झाले, इतके वर्ष काश्मीरची समस्या आहे, कोणी लक्ष घालते त्याच्यामध्ये? कोणालाही काश्मीरमध्ये काय चाललेलं आहे याच्याशी देणं घेणंच नाहीये. अगदी अशा पद्धतीनं महाराज दशरथ तत्कालीन देशस्थितीकडे केवळ रावणाच्या भीतीमुळे दुर्लक्ष करतात. रघुवंशाला थोडंसं कमीपणा आणणारा दशरथ हे पात्र आहे. याचा परिणाम काय झाला? स्वतः विश्वामित्रांना यावं लागलं आणि विश्वामित्रांना सांगावं लागलं. बरं, विश्वामित्र राम मागतायत, हे राम द्यायला तयार नाहीत. लहान आहे. न च वेत्ती बलाबलम न च युद्ध विशारदः. तो काही युद्धामध्ये तरबेज नाहीये, त्याला बल अबल काही कळत नाहीये. बालो ही कृतबुद्धीश्च. लहान मुलगा आहे, पोट पिळेचं दूध निघतील असे इतकं लहान पोर आहे, त्याला काही कळत नाही युद्धशास्त्रातलं. न शस्त्र विशारदा. तो शस्त्रामध्ये फार तरबेज नाहीये. मुलगा पाठवायचा नसला ना म्हणजे असं सगळं सांगावं लागतं. त्यांचं लग्न ठरलं असताना मग मुलीकडल्या सांगितलं असतं काय अस्त्र आहेत त्याच्याकडे,
काय युद्धामध्ये तरबेद आहे, त्याच्यासारखा पराक्रम मनुष्य पृथ्वी तलावरती नाहीये. मग लगेच वेगळं वर्णन सुरू. आता मुलगा पाठवायचा नाहीये. विश्वामित्र पण हट्टी आहेत. रामम मे दातुम रहसी, मला तू राम दे. आणि म्हणतायत न रामम ने तुम रहसी, तुला राम मी देणार नाही. विश्वामित्र म्हणतात राजा तू कोणत्या कुळात जन्माला आलाय त्याचा विचार कर. रघुवंशामध्ये शब्द फिरवणारा एक मनुष्य आजपर्यंत झालेला नाहीये. शेवटी हे प्रकरण वसिष्ठ मुनींपर्यंत गेलं. विश्वामित्र वसिष्ठ मुनींकडे गेले. वसिष्ठ मुनींनी महाराज दशरथांना बोलावलं आणि सांगितलं की लक्षात घ्या, विश्वामित्र हे फार महान तपस्वी आहेत. त्यांच्या ताब्यात जर तुम्ही मुलं दिलीत तर त्या मुलांना काही धोका होणार नाहीत. ती मुलं सुरक्षित परत येतील. अजूनही महाराज दशरथांची तयारी नाही. आता ते काय म्हणतात, मला राण्यांना विचारलं पाहिजे. माणसांची लपायची जागा आहे बरं का. एखादी गोष्ट करायची नसली ना मी हिला विचारतो पण तुम्हाला सांगतो. आणि मग 2 दिवसांनी मी हिला म्हंटलो पण ती अजिबात तयार होत नाही बघा. माझी काही हरकत नाहीये पण तीच नाही म्हणते, त्याला मी काय करू. दोघांच्या नवरा बायकोंच्या लपायच्या जागा आहे. बायको म्हणते यांना विचारतं आणि नवरा म्हणतो हिला विचारतो. आणि मग नंतर पॉलिसी ठरते दोघांची मिळून आणि त्याप्रमाणे बरोबर ते ठरवतात. पण वसिष्ठ मुनी हे महाराज दशरथांपेक्षा नक्की हुशार होते. काल सांगितलं भगवंत आणि सद्गुरू हे आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, तेवढं लक्षात ठेवावं. तिथे आपण ओव्हर स्मार्टनेस दाखवू नये. वसिष्ठ मुनी म्हणाले राण्यांचाच ना मी विचारून तुम्ही बसा म्हटले. आणि वसिष्ठ मुनी असे हुशार, तिन्ही राण्यांना ते बोलवतात. येतात कौशल्याच्या महालात आणि त्या दोघींना बोलावून येतात तिथे. आणि तिथं आल्यानंतर ते तिन्ही राण्यांना म्हणतात मुलं मोठी झालेली आहेत, वयात आलेली आहेत, आता हे लग्नाचं वय आहे, ते तुम्ही काय विचार केलात. लग्नाचा विषय आणि त्यात मुलाचं लग्न म्हटलं की बायकांचा उत्साह अगदी ओसंडून व्हायला लागतो. मग आपल्याला सून कशी पाहिजे काही सांगायला लागली, आपली सून कशी असली पाहिजे कौशल्या सांगायला लागली. त्याच वसिष्ठ मुनी म्हणतात आत्ता विश्वामित्र आपल्याकडे आलेले आहेत आणि विश्वामित्र अशा प्रकारे विवाह जुळवण्यामध्ये फार हुशार आहेत. आपण जर राम आणि लक्ष्मण त्यांच्याबरोबर पाठवलं तर नक्की ते काहीतरी त्यांच्याकडे मुली बघतील. तुमचा काय विचार आहे. खुशाल पाठवा म्हटली. काल मी सांगितलं की जो मनुष्य आयुष्यभर खोटं बोललेलं नाहीये तो जे बोलेल ना ते खरं होतं. वसिष्ठ मुनींच्या मुखातनं शब्द बाहेर पडायला आणि त्यानुसार बरोबर 4ही राजपुत्रांची एकदम लग्न झालेली आहेत. म्हणजे ऋषी मुनी जे बोलतात तसं घडतं. काय घडेल हे ज्योतिषी सांगतात आणि सत्पुरुष जे बोलतात ते घडतं. दोन्हीमध्ये फरक आहे. त्यांच्या वाणीला एक तेज असतं, एक धार असते. आणि त्यामुळे शेवटी राण्यांची तयारी झाल्यानंतर महाराज दशरथांचा काही इलाज चालेना. पण त्या नोकराने सांगितलं तुम्ही रामांना नेता युद्धासाठी, राम यायला तयार आहेत की नाही ते बघा. मी तर हल्ली पाहतो राम सारखे ध्यानाला बसलेले असतात. रात्री ते हल्ली पलंगावर येत नाहीत, चटईवरती निसतात, तासनतास चिंतन करत असतात, उपनिषदांचे ग्रंथ ते वाचत असतात. आता इथं रामचंद्रांची मनस्थिती जी आहे ती युद्ध करण्याची नाहीये. हा भाग मूळ वाल्मिकी रामायणात येत नाही. हा योग वसिष्ठ ग्रंथामध्ये येतो. मूळ वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचा आहे आणि योग वसिष्ठ 36,000 श्लोकांचा आहे. या योग वसिष्ठ ग्रंथाबद्दल स्वामी रामतीर्थ म्हणत असत दी बेस्ट बुक अंडर द सन. अप्रतिम ग्रंथ आहे. रामचंद्रांच्या मनामध्ये जीवनाबद्दल एक प्रकारचं वैराग्य, उदासीनता आणि नैराश्य प्राप्त झालं. ते गुरुदेव वसिष्ठांना म्हणतात की गुरुदेव मला या युद्धावरती तुम्ही पाठवू नका. सारखं कर्म करायचं, कर्मात्मक फळं निर्माण होतात, फळातनं वासना तयार होते, पुन्हा वासनेतनं कर्म होतं, कर्मातनं फळं, फळातनं वासना, हे दुष्टचक्र संपणार केव्हा. मला तुम्ही या भानगडीमध्ये पाडू नका. मी काही या युद्धावरती जात नाही. तेव्हा विश्वामित्र वसिष्ठ मुनींना सांगतात की तुम्ही यांना आता तो उपदेश सांगा जो आपल्याला भगवान शंकरांनी केला होता. इथं योग वासिष्ठ या ग्रंथाचा जन्म होतो. वक्ता वसिष्ठ आणि श्रोता प्रभू रामचंद्र. आणि हेच रामचंद्र पुढे भगवद्गीता सांगताना
ह्या योगवासिष्ठतेचा विषय अर्जुनाला समजावून सांगतात. मनुष्याला जीवनामध्ये केव्हा तरी असं नैराश्य येतं. आपण काही कर्म करू नये, आपण आपली साधना करत राहावं, एकांतात राहावं, जाऊ द्या काय करायचंय, कशात आता काही अर्थ नाहीये, सगळं व्यर्थ आहे, अशा प्रकारचा एक जीवनाचा नकारात्मक दृष्टिकोन प्रचलित आहे. आपल्या देशात तो रामकृष्णांच्या पर्यंत नव्हता. भगवान बुद्धांच्या नंतर तो आपल्या देशात तो फार आला. तर बुद्धांच्या नंतर वैराग्याचे झटके आपल्या देशात फार आलेले आहेत. अर्जुनाला जेव्हा असं वाटलं तेव्हा भगवंतांनी सांगितलं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यते महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चयः. क्रैव्यम मास्मगम पार्था. सगळा दुर्बलपणा जो आहे ते टाकून दे, तुला युद्ध करावं लागेल. भगवद्गीतेचा जो वक्ता आहे तो योग वसिष्ठाचा श्रोता आहे. त्यावेळेस वसिष्ठ म्हणून सांगितलं, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. आतून तो त्यागी राहा, बाहेरनं भोगाचं नाटक कर. रामा, कर्म टाळू नकोस, वासना टाळ. कर्म टाळू नकोस, कर्म फल टाळ. त्याला शास्त्रामध्ये म्हणतात निर्बीज कर्म. त्याला भगवंताने गीतेत म्हटलं, योग हा कर्मसु कौशलम. मी कर्म करायचं, पण ते अशा कुशलतेने करायचं की ते कर्म हे मला बंधनात टाकता कामा नये. त्यालाच म्हटले विहित कर्म. तुमचा स्वधर्म यज्ञ जो आहे तो काही निष्काम भावनेने करत राहा. कर्म करायचं पण फलाची अपेक्षा बाळगायची नाही. कर्म करायचं, कर्तेपणा स्वतःकडे घ्यायचा नाही. कर्म करायचं पण कर्मासक्ती ठेवायची नाही. कर्मासक्ती नाही, फलासक्ती नाही आणि कर्तृत्व भाव नाही. अशा पद्धतीनं जर कर्म केलं तर युद्ध कर्म सुद्धा माणसाला बंधनकारक ठरत नाही. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. सगळी कर्म तू कर पण माझ्या चिंतनात कर. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. माझ्या अनुसंधानात तू कुशाल लढाई कर. यत् करोषि यदश्नसि यद्ददासि जुहोसि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पण. प्रत्येक कर्म जे आहे ते तू मला अर्पण कर. भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या सत्तेने, भगवंताच्या कृपेने, म्हणून तू कर्म करत राहा. कर्तेपणा घेऊ नकोस. वसिष्ठ मुनींनी रामचंद्रांची मानसिक तयारी केली आणि रामांच्या बरोबर लक्ष्मण निघालेत. वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाचं वर्णन रामाचा बहिश्चर प्राण असं आहे. बहिश्चर प्राण आहेत. राम लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून लक्ष्मणाने देह ठेवला, त्या पाठोपाठ 24 तासाच्या आत रामचंद्राने देह ठेवलेला आहे. दोघं एका पाठोपाठ गेलेले आहेत. राम लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाहीत आणि म्हणून राम आणि लक्ष्मण दोघेही विश्वामित्रांच्या बरोबर जातात. विश्वामित्र त्या दोघांना पायी नेतात. कौसल्या माता म्हणते की माझ्या रामांना पायी नका नेऊ, मी रथ देते, रथात न घ्या. विश्वामित्र म्हणतात नाही. विश्वामित्र हे फार मोठे क्रांतीद्रष्टा ऋषी आहेत. त्यांच्या लक्षात आलं की जी सगळी यज्ञसंस्था नष्ट होते आहे, अनन्वित अत्याचार सामान्य जनांवरती होत आहेत. मला या सगळ्यांवरती मात करायची असेल तर या देशाचा राजपुत्र घडवला पाहिजे. राम आणि लक्ष्मणाने मी तयार केलं पाहिजे. कॅच द यंगस्टर्स. आता महाराज दशरथांना सांगून काय उपयोग नाही. अहो, जिथं रावणाचं नाव ऐकलं ते घाबरले. तरुणांना तयार केलं पाहिजे. मला महाराज दशरथांपेक्षा जिजाबाईचं फार वैशिष्ट्य वाटतं. बघा, जिजाबाई आपला 29 वर्षाचा मुलगा अफजल खानासारख्या अत्यंत दुष्ट आणि क्रूर कर्म्याला भेटायला चाललेला आहे. जिजाबाई घाबरत नाही. उलट ती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देताना म्हणते, शिवबा शंभूचे उसने फेडावे मग कुंतीचे पंक्तीत बैसवावे. ये बोकडात प्रतापगडावर बळी द्यावे. अफजल खान बोकड आहे, त्याला प्रतापगडावर बळी दे. शंभूचे उसने फेडावे. जिजाबाईंचा थोरला मुलगा शंभू हा अफजल खानाने मारलेला आहे.
मग कुंतीचे पंक्तीत बसवावे. कुंतीच्या मुलांनी जसा सूड घेऊन कुंतीचा सन्मान केला तसं तू याला ठार मार, म्हणजे शंभू राजाचा जो मृत्यूने घडवून आणला, मी कुंतीच्या पंक्तीला बसेल. काय त्या बाईचं झाडाच असेल, काय त्या बाईचं काळीज असेल, ती स्वतःहून आपल्या मुलाला युद्धावर पाठवते. आणि महाराज दशरथ म्हणतात मी राम देणार नाही. फार विलक्षण व्यक्तिमत्व आहे जिजाबाई. हे रामचंद्र आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर जातात. विश्वामित्र त्यांना सांगतात रामा हे असे अन्याय चाललेले आहेत, पण तू जर लंकेपर्यंत गेलास तर दक्षिण भारतापर्यंत हे अत्याचार सुरू आहेत. यज्ञ संस्था बंद पडलेल्या आहेत, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, ऋषी मुनींना जगणं कठीण झालेलं आहे. तू केव्हा तरी दक्षिणेपर्यंत जा आणि या सगळ्या राक्षसांचा संहार कर. रामांच्या मध्ये राष्ट्रवादाची भूमिका जी आहे ती विश्वामित्रांनी संक्रमित केलेली आहे. विवेकानंदांना फार गरिबांची सेवा करायची नव्हती. विवेकानंदांच्या मनात त्याचा कुठेही विचार नव्हता. रामकृष्णांनी त्यांना दृष्टी दिली. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा, समाजरूपी परमेश्वराची पूजा, हा दृष्टिकोन विवेकानंदांच्या मध्ये रामकृष्णांनी संक्रमित केला. तसं रामचंद्रांच्या मध्ये विश्वामित्रांनी हा दृष्टिकोन संक्रमित केला. आणि त्याच काळात एकदम गर्जना करत त्राटिका आली आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांनी विचारलं, रामा शास्त्रात असं म्हटलंय की स्त्रीचा वध करू नये, तू त्राटिकेला मारशील का मारणार नाहीस? तेव्हा रामचंद्र म्हणतात गो ब्राह्मण हितार्थाय देशस्य हिताय च. जर देशाचं, गाईचं आणि ब्राह्मणांचं हित होणार असेल तर ही नारी असली तर मी तिचा वध करीन. आणि रामचंद्रांनी त्राटिकेला एका बाणाने जे उडून दिलेलं आहे तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झालेले. कालच सांगितलं रामचंद्रांचा जो पराक्रम आहे, वेगवेगळी अस्त्र त्यांच्याकडे आहेत. त्यात विश्वामित्रांनी जी 54 अस्त्र त्यांना भगवान शंकराने दिली होती ती सगळीच्या सगळी 54 अस्त्र त्यांनी रामचंद्रांना दिलेली आहे. त्यामुळे अस्त्रविद्येत रामचंद्र आता भूमंडळावरती 1 नंबरचे चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यांच्यात का सामर्थ्यशाली योद्धा कोणी नाहीये. म्हणून त्राटिकेला त्यांनी पहिल्यांदा मारले. शास्त्रात संकेत आहे की क्षत्रियानं स्त्रीची हत्या करू नये आणि ब्राह्मणाची हत्या करू नये. रामांच्या युद्धाची सुरुवात स्त्री हत्येने, लेडीज फर्स्ट. आणि रामचंद्रांच्या युद्धाचा शेवट ब्राह्मण हत्येने. सराव शेवटी रावणाला मारला. रावण ब्राह्मण होता. युद्धाची सुरुवात स्त्री हत्येने, युद्धाचा शेवट ब्राह्मणाच्या हत्येने. शेवटी रावणाला त्यांनी ठार मारलेलं आहे. पण 16व्या वर्षी रामचंद्रांनी पहिला पराक्रम केलाय. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिला पराक्रम केलेला आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. 16व्या वर्षी सावरकरांनी तुळजाभवानीच्या मंदिरात प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. 25व्या वर्षापर्यंत आपली मुलं करिअर कशात करायचं याचाच विचार करत बसतात. हा शिक्षणाचा किती मोठा पराभव आहे. 15व्या 16व्या वर्षाच्या लोकांनी जीवनाचे निर्णय घेतले, त्याप्रमाणे वागले आणि करून दाखवलं. काय ती शिक्षण पद्धती असेल, कशा प्रकारची विचारधारा, कशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती घडले असतील. त्राटिकेचा वध केला, यज्ञाचं रक्षण केलं. मारीच आणि सुबाहू, या सुबाहूला ठार मारलं. मारीच्याला बाण मारायला रामचंद्रांना अवधीच नव्हता म्हणून नुसतं बाण फेकून मारला. तर त्यांनी तो दूर फेकला गेला आणि जखमी होऊन तो रावणाकडे पळून गेला. रामचंद्रांच्या पराक्रमाची पहिली बातमी रावणाला मारीच्याकडनं कळलेली आहे. मारीच्याने सांगितलंय रावणाला की मी मेलोच असतो, त्याला तो बाण धनुष्याला जोडायला वेळ झाला नाही म्हणून त्यांनी मला लगेच फेकून मारला. मी अंगावर गेल्यामुळे तर त्यांनी माझी ही अवस्था झाली. त्याने जर तो धनुष्याला लावून फेकला मारला असता तर मी खलासच झालो असतो. आणि हे सगळं वर्णन रावणापर्यंत पोहोचलेलं आहे. तिथून पुढे विश्वामित्र रामचंद्रांना म्हणतात की रामा तू मिथिला नगरी पाहिली आहेस का? तिथे सीतेचं स्वयंवर आहे, त्या स्वयंवराला आपण जाऊयात. रामलक्ष्मण गुरुदेव आपली जशी आज्ञा असेल तसं त्या स्वयंवराकडे निघाले. वाटेमध्ये एक आश्रम लागला. लक्षात आलं रामचंद्रांना स्पंदनाने
की एकेकाळी तर फार मोठं वेदविद्येचं काम झालेलं आहे. तो गौतम ऋषींचा आश्रम होता. गौतम हे फार मोठे महात्मा होते. व्याकरणशास्त्राचा, आयुर्वेदाचा, वेदविद्येचा त्यांच्यासारखा ज्ञानी मनुष्य त्या काळात पृथ्वी तलावरती नव्हता. पण उदासीन होते. स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नाही, स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही. ब्रह्मदेवाने विचार केला की अशी जी माणसं आहेत ती जास्त काळ जगली पाहिजेत, ती समाजाभिमुख राहिली पाहिजेत, तर यांची विद्या लोकांपर्यंत पोहोचेल, नाहीतर हे यांचं शिक्षण इथंच संपून जाईल. हे उदासीन असल्यामुळे केव्हा तरी देह टाकून देतील, म्हणून त्यांनी आपल्या देहाची काळजी घ्यायची नसेल तर कोणीतरी त्यांच्या देहाची काळजी घेतली पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने अहिल्या म्हणून फार सुंदर स्त्री तयार केली आणि गौतम आणि अहिल्या यांचा संसार सुरू झाला. गौतमापासून अहिल्याला मुलगा झाला. त्याचं नाव शतानंद. हा शतानंद 12-13 वर्षात गौतमाच्या हाताखाली इतका तयार झाला की या शतानंदाला महाराज जनकांनी मिथिला नगरीत आमंत्रित केलं आणि तो जनकांचा पुरोहित झाला. तेव्हा अहिल्या आणि गौतम यांचा मुलगा शतानंद हा महाराज जनकांचा पुरोहित आहे. यावरनं गौतम काय उंचीचे असतील कल्पना करा. इंद्राला या सगळ्या गोष्टी कळल्या आणि इंद्रानं एकदा अहल्येला पाहिलं. पाहिल्यानंतर त्याने विचार केला की आपल्याला अहल्येची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांनी थोडासा गौतमांचा दिनक्रम पाहिला. महात्मा गौतम पहाटे 3ला उठत असत आणि उठून गंगा नदीवर जात असत. तिथं स्नान, संध्या, अन्निक, जप हे सगळं करून ते 6-6:30ला पर्णकुटीत परतत असत. इंद्राने पाहिलं की पहाटे 3 ते सकाळी 6 अहिल्या एकटी असते. त्या काळामध्ये आपण तिचा उपभोग घेऊ शकू. इंद्राने गौतम ऋषींचा वेश केला. गौतम ऋषी नदीवरती तिकडून निघाले, इकडून इंद्र आला. इंद्राने दार उघडलं. दार लोटलेलंच होतं. दार उघडलं. अचानक दार उघडलं म्हणून अहल्या बाहेरून पाहते. तिने हे आपले पती नसून हा इंद्र आलेला आहे हे ओळखलं. अहल्येची फसवणूक झाली असं वाल्मिकी कुठेही म्हणत नाही. स्पष्ट वाल्मिकी म्हणातलं वाक्य सांगतो. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिंचकार दुर्मेधा देवराज कुतूहला. अहल्येला दुर्बुद्धी झाली. मुनिवेशम सहस्राक्षम, सहस्राक्ष म्हणजे इंद्र. मुनिवेशातल्या इंद्राला विज्ञाय तिने ओळखलं. मतिंचकार दुर्मेधा, तिला दुर्बुद्धी झाली. देवराज कुतूहलात, काय आपण सुंदर आहोत, इंद्राला सुद्धा आपल्याशी समागम करावं असं वाटलं. आणि त्या मोहामध्ये ती स्वतःहून इंद्राला समर्पण झालेली आहे. एवढंच नव्हे तर थोड्या वेळाने ती इंद्राला म्हणते की महाराज, मी तृप्त झालेली आहे, मी समाधानी आहे, पण तुम्ही आता इथून लवकर निघा. आता माझे पती येण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्यांच्या शापाला तुम्ही आणि मी आपण दोघेही बळी पडू. आणि इंद्र निघून गेलेला आहे. जेव्हा गौतम येत होते तेव्हा त्यांनी इंद्राला निघून जाताना पाहिलेलं आहे, दुरून पाहिलेलं आहे. त्यांनी सगळं ओळखलं. ते स्वतः मोठे तपस्वी होते. अंतर्ज्ञानाने त्यांच्या सगळं लक्षात आलं. त्यात त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला आणि अहल्या समोर उभी राहिली, त्या अहल्याने एकदम मान खाली घातली. जो मनुष्य गिल्टी असतो ना तसा नजरेला नजर घेऊन पाहू शकत नाही. गौतमांच्या लक्षात आलं की अहल्याचं पतन झालेलं आहे. आणि मग संतापलेले आहेत गौतम. आणि मग गौतमांनी सांगितलेलं आहे, वात भक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वसिष्यसि. तुला कोणी भेटायला येणार नाही. तुला वारा खाऊन जगावं लागेल. तुला कोणी जेवायला देणार नाही. अशा अवस्थेमध्ये, या धुळीमध्ये तिथे पडून राहा. शिलाखंडाय तिष्ठे श्रीम, या आश्रमामध्ये तू शिलेसारखी म्हणजे दगडून पड. याचा अर्थ निर्विकार अवस्थेत राहा.
दगड झाले असं कुठे वाल्मिकी रामायणात उल्लेख नाहीये. शिलाखंडाय वशिष्य, तू या शिलाखंडासारखी करा. याचा अर्थ आता पुन्हा तुझ्या मनात कधी विकार निर्माण होऊ देऊ नको. अल्ल्याने पाय धरले, नाथ माझ्यातून चूक झालेली आहे, पण मला काहीतरी प्रायश्चित्त सांगा आणि माझा स्वीकार करा. तेव्हा तिला गौतम ऋषी म्हणतात की तू या ठिकाणी रामचंद्रांचा जप कर. भगवान विष्णूने रामचंद्रांचा अवतार घेतलेला आहे. तू श्रीरामाचा जप कर, ते येतील. त्याने जर तुला पतिव्रता म्हणून हाक मारली तर मी तुझा पत्नी म्हणून पुन्हा स्वीकार करेन. असं म्हणून गौतम निघून गेले. आणि इथं अहल्या श्रीराम 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 सतत जप करते. तिच्या रोमारोमातनं श्रीराम 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 हा ध्वनी प्रकट होतोय. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. नुसत्या नामस्मरणानं सगळी पापी नाहीसवतात. स्वतः भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे, अपिचे सुदराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या. तो मनुष्य साधू सारखाच आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा न मे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो ताबडतोब धर्मात्मा होतो. तो साधूच मानला गेला पाहिजे. राजानं नुसतं पराक्रमी असून चालत नाही, त्यांनी करुणावान असलं पाहिजे. म्हणून विश्वामित्र म्हणतात, रामा तुला त्या हल्ल्याबद्दल करुणा वाटते का? पण तो मी त्याला पतिव्रता म्हणून हाक मारीन. रामचंद्र त्या पर्णकुटीचं दार उघडतात. बरेच वर्ष ते दार उघडलं गेलेलं नाहीये आणि बऱ्याच वर्षानंतर दार ढकलल्यामुळे किर्र कटकट कटकट कट असा आवाज आला. आणि आतून अहल्येने विचारलं, कोण आहे? कोण आलंय? रामचंद्र म्हणतात, अयोध्या नरेश महाराज दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र रामचंद्र आलेले आहेत. रामचंद्र आलेत म्हटल्या अहल्येला एकदम गौताने जो उशाप दिला होता तो उशाप आठवला. अहल्या धावत धावत आली. तिने रामचंद्रांना वंदन करायच्या ऐवजी रामचंद्र म्हणतात, हे पतिव्रत आहे, मी तुला प्रणाम करतो. म्हणून रामचंद्र तिला नमस्कार करतात. आणि पतिव्रता म्हटल्या आकाशात एकदम वीज चमकते. दरम्यान गौतम परत येतात आणि गौतम अहल्येचा स्वीकार करतात. दगडाची नारी झाली असं वाल्मिकी म्हणत नाही. मग रामचंद्रांनी गौतमांना सांगितलं की गुरुदेव, तुमची पत्नी भगवंताच्या चिंतनामुळे आणि नामस्मरणामुळे आता पवित्र झालेली आहे. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांची गिरीवर रामनामे नासती. तुम्ही आता तिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. आणि मग गौतम मुनी अहल्येचा पुन्हा स्वीकार करतात. त्यांचा पुन्हा संसार सुरू होतो. आणि जेव्हा अहल्येला कळतं की राम लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर मिथिलेला चाललेले आहेत, तेव्हा अहल्या रामचंद्रांना बाजूला बोलवून घेते आणि सांगते, माझा मुलगा शतानंद तिथे आहे, तुम्ही एक करा, शतानंदाला सांगा बाबा परत आलेले आहेत आणि माझा संसार तर पुन्हा व्यवस्थित सुरू झाला. किती टची प्रसंग आहे बघा, की रामचंद्र नेमके चालले आहेत, आपलं शतानंदांच्या मनामध्ये शल्य आहे की असं का व्हावं आपल्या आईचं, का आईच्या मनामध्ये असं येऊन गेलं, का वडिलांनी इतका त्रागा करून तिला शाप देऊन निघून जावं. शतानंदानं सुद्धा वाटतं की आपले बाबा जर परत आले तर आपल्या आईचा आणि त्यांचा संसार पुन्हा व्यवस्थित सुरू होईल. आणि त्यानुसार रामचंद्रांना अहल्या सांगते, तुम्ही एवढा निरोप शतानंदांना सांगा. आणि तो निरोप शतानंदांना पुढे रामचंद्रांनी सांगितलेलं आहे. उद्याच्याला रामचंद्र अयोध्येत पोहोचतील. त्यांचा उद्या संयोग होईल. उद्या रामसीतेचं लग्न आहे. येताना पुष्पगुच्छाने आहेर आणू नये, जेवण करून यावं किंवा घराही जेवायला जावं. उद्या रामचंद्र आणि सीता यांच्या विवाहाचा प्रसंग आहे. आणि उद्यापासनं या रामकथेतल्या करुण रसाला सुद्धा प्रारंभ होत आहे. रामांचा वनवास गमन, भरताचं आगमन, भरत आणि राम यांचा संवाद अत्यंत हृदयद्रावक, अत्यंत करुणामय अशा प्रकारचा हा सगळा प्रसंग
महाराज दशरथांची शोकांतिका, त्यांचा शेवटी झालेला अंत, या सगळ्या गोष्टी करुणरसाने भरलेल्या उद्याच्या कथानकामध्ये आपण पाहू. मोठ्या प्रेमाने आपण या ठिकाणी आला, बराच वेळ माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.